जरांगे आता अखेर मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात स्त्रिया सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। स्त्रियांनी सुद्धा अगदी नव्या कोऱ्या कपड्यांमध्ये मोर्चात सहभाग घेतला आहे आणि मुंबईकडे प्रस्थान केलेलं आहे। आंतरवालीतले सगळे रस्ते आता या माणसांच्या ओघांनी भरून गेल्याचं पाहायला मिळतंय। आता आरपारची लढाई आहे असा जरांगेंनी इशारा दिला आणि त्यानंतर हे सगळे मराठा बांधव मुंबईच्या रोखानं निघालेले आहेत। त्यांना केवळ मुंबई दिसते, केवळ आंदोलन दिसतंय। मराठा आरक्षणासाठी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर या सगळ्या मराठ्यांनी मुंबईकडे प्रस्थान ठेवल्याचं पाहायला मिळतं। नेतृत्व करतायत जरांगे पाटील। हे सगळ्यांच्या समोर गाडीमध्ये उभे आहेत आणि त्या आपल्या सगळ्या मराठा बांधवांना आवाहन करतायत। ही शेवटची लढाई आहे, आरपारची लढाई आहे। कितीही दिवस झाले तरीही टिकून राहायचंय, कितीही दिवस झाले तरी न्याय घेऊन परतायचंय, असंच आवाहन त्यांनी आपल्या मराठा बांधवांना केलेलं आहे। आपापली हातातली कामं, आपल्या नोकऱ्या, आपले धंदे बाजूला ठेवा आणि मुंबईचा रस्ता भरा, असं आवाहन जरांगेंनी केल्यानंतर मोठ्या संख्येनं हा मराठा समाज मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्याचं आपण पाहतोय। या सगळ्या समाजामध्ये उत्साह आहे आणि मुंबईला धडकायची आतुरताही दिसून येते। आपण काही वेळापूर्वी काही बाईट्स ऐकले, काही लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या। सगळ्यांना मुंबईला पोहोचायची घाई आहे। आझाद मैदानावर आंदोलन करायचं आहे, सरकारला निवेदन द्यायचं आहे, आरक्षणाची मागणी करायची आणि त्याचसाठी हे सगळे बांधव एकत्र आलेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।